नमस्कार, मी स्वप्नील ठाकरे। आज आपण पारसोनी तहसीलमध्ये पारडी या गावी आलेलो आहोत आणि तिथून एक प्रगतशील शेतकरी आपल्यासोबत आपल्या कंपनीची औषध वापरली होती, मातोश्री कंपनीचं। त्याच्या मनोगत आपण ऐकण्यासाठी आज पारडी या गावात आलेलो आहोत। तर या थेट आपण शेतकऱ्यासोबत चर्चा करूया। नमस्कार सर। नमस्कार। तुम्ही ना जे प्रोडक्ट वापरले हे प्रोडक्ट तुम्हाला कशा मार्फत भेटले, कोणा मार्फत भेटले? हे आता तुमची न माझी ओळख होती। हो। आता तुम्ही ना म्हणलं वापरून पहा, हो। मी ना म्हणलं पाहतो पहिले ट्रायल करून सांगा। बरोबर। मी ट्रायल करून पाहिलं 10 पंपाचं मी ना अर्ध वावर मारलं, अर्ध्यापेक्षा कमीच मारलं। अच्छा। आणि मला रिझल्ट भेटला। अच्छा। ह्या कारणानं म्हणलं पुन्हा तुम्हाला बोलवलं। म्हणजे तुमच्या 3 एकरात चना होता? 3 एकरात चना आहे। 10 पंप तुमचे किती पर्यंत गेले? अर्धे मारून झाले? अर्ध मारून झालं आता। तर तुम्ही आता म्हणजे डबल औषध बोलवली माझ्या, बरोबर आहे? डबल बोलवली, मला रिझल्ट भेटला। मला ह्या 3-4 दिवसात फरक माहित पडला आहे चण्यावरचा। अच्छा, का फरक दिसला तुम्हाला? फुटवी लवकर पकडल्याने हा वाढ घेतली रक्कन। वाढ घेतली। याच्या पहिलं वाढ किती होती? वाढ लहान होती। वाढ लहान होती। मग आता तुम्हाला वाढ चांगली दिसली? वाढ चांगली दिसली, म्हणजे पहिल्याच्या पेक्षा फरक दिसला तुम्हाला? मग रोग गिरोग काहीच नाही याच्यात। अच्छा, मग रोगी काहीच नाही? काहीच नाही। तुम्ही कोणते कोणते प्रोडक्ट यूज केले याच्यामध्ये? मग याच्यात ते कृषी अमृत नावाचे एक होतं, निमोनिया, हा निंबोडी अर्क, निमोनिया, दशपर्णी अर्क आणि एक कृषी अमृत म्हणून। बस तीनच। म्हणजे हे जे प्रोडक्ट आहे कृषी अमृत, दशपर्णी अर्क आणि निंबोडी अर्क, हे 3 प्रोडक्ट तुम्ही यूज केले। ह्या 3 प्रोडक्ट तुम्हाला चांगले रिझल्ट पाहायला भेटले। तर तुमचं सरासरी ह्या औषधीविषयी काय म्हणणं आहे? बाकी शेतकऱ्याला काय संदेश द्याल तुम्ही औषधीविषयी? सगळ्याला ज्याले आता समजते हेच वापरू शकतो। बरोबर। आता मला गवसलं हे या दवाईचं, आता मी पुन्हा वापरीन हे। बरोबर, म्हणजे डबल वापरा? डबल वापरीन। आता याच्यापासून मला थोडासा फायदा दिसला, लवकर वाढ घेतली ना तर ह्या चना लेट आहे। लेट आहे त्याच्या बरोबर येऊन गेला चना। त्याच्या बरोबर म्हणजे 2 हप्ते त्याच्या बरोबर येऊन गेला? 2 हप्ते याच्यात पेरणी 2 हप्ते लेट आहे चना। 2 हप्ते लेट आहे तरी त्याच्या बरोबर येऊन गेला चना। तुम्ही जिथं नाही फवारणी केली याची तिथं का फरक आहे? तिथं थोडा लहान आहे, गॅप बुजली नाही तिथं। म्हणजे सरांचं म्हणणं आहे की थेट ह्या औषधीच्या यायला रिझल्ट 4 दिवसात चांगल्या पद्धतीने भेटलेला आहे। आणि टोटल यानं मातोश्री कंपनीचे प्रोडक्ट यूज केले होते। जे प्रोडक्ट आपल्याकडे आहे कृषी अमृत, दशपर्णी अर्क, निंबोडी अर्क, थ्रिप्स मॅट स्पेशल यांचे त्यांनी उपयोग केला थेट आपल्या शेतामध्ये। आणि आज आपण 5व्या दिवशी त्याच्या शेतामध्ये थेट व्हिजिटला आलेलो आपल्या मातोश्री कंपनीचे आपल्यासोबत काही एम्प्लॉई सुद्धा आहे। आणि ते इथं प्लॉट व्हिजिटला आले तर आपण चण्यामध्ये फरक पाहू शकतो की चण्यामध्ये फुलवार ते क्वालिटी म्हणजे अशा पद्धतीने चना एकदम हे चांगला आलाय। खार याला खार सुद्धा चांगला, खार सुद्धा चांगला, अजून तेवढी खार नाही पाहिली, त्याच्यानं खार सुद्धा आली आहे। खार बहुत आली आणि फुलावर बी सुटला हलकासा, बरोबर आहे? हलकासा फुलावर बी सुटला। तर म्हणजे सरासरी हेच म्हणणं आहे शेतकरी लोकांना की आपण जे केमिकलच्या दुनियेत चाललो आहोत ती आपण रसायनाचा यूज करू राहिला, तर कुठेतरी आपण एक विचार करायला पाहिजे की आपण सेंद्रिय शेतीकडे किंवा ऑर्गॅनिक प्रोडक्ट जे कुठे भेटते आपल्याला त्याचा यूज करून आपण आपल्या शेतीतलं उत्पन्न वाढवण्यात या प्रोडक्टचा सहभाग खूप चांगल्या पद्धतीने आणि कमी रुपयात पडते। मार्केट जास्त रुपयात पडलं का तुम्हाला? हे 10 पंपाचे औषध हे स्वस्त पडलं पण काम केलं म्हणजे रिझल्ट चांगले भेटले। म्हणजे सरांचं एकच म्हणणं आहे की कमी रुपयात चांगला रिझल्ट यायला भेटलेला आहे। तर मी सरांचं आज त्यांनी आपलं प्रोडक्ट वापरून घेतलं आणि डबल ते आपल्याकडून औषध घ्यायसाठी आज आपल्याला बोलवलं आहे त्यांना, तर मी त्यांचे खूप धन्यवाद मानतो। आणि त्यांनी आपला टाइमात टाइम काढून त्याच्या फवारणा चालूच आहे पण ते पाठीवर पंप काढून आपला व्हिडिओ बनवायला त्यांना टाइम दिला, त्याबद्दल त्याचे खूप खूप धन्यवाद मानतो। मी स्वप्नील ठाकरे धन्यवाद देतो।